हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्टफ वांगी बनवणार आहोत, म्हणजेच वांग्यामध्ये आपण ओला जवळा भरणार आहोत. तर आपण आता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण वांगी घेतलीत, थोडीशी कोथिंबीर घेतले. आपण वांगी चिरून घेतली, पहिले 4 भाग म्हणजे त्याला कापून घेतले आणि एक मोठा कांदा आपण चिरून घेतलाय आणि थोडी कोथिंबीर घेतली. तर आपण बघूया कसं करायचं ते. आता आपण तेल टाकतोय. दोन टेबलस्पून आपण ऑइल घेतलंय. आता आपण कांदा टाकतो. हे 2 कांदे घेतलेत आपण, मीडियम. थोडी कोथिंबीर चिरल्या ती पण टाकून देऊया. छानपैकी परतून घेऊया कांदा आपण इथे जवळा जो असतो, ओला जवळा आपण घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलाय आपण. 1 वाटा आपण जवळाचा घेतलेला आहे. चांगलं परतून घ्यायचं. आपण बघा, आलं मिरचीचा ठेचा, आलं मिरची, लसूण, कोथिंबीर तर ठेचा ठेवला 2 चमचे, तो टाकूया. आपण इथे 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून आपण आगरी लाल मसाला वापरलाय. आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जवळा. आपण जवळा स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलंय. एकदम पिळायचं नाही, पिळलं तर सगळं एकदम येऊन जाईल. हलकंसं पाणी काढून घ्यायचं, त्याचं एक्स्ट्रा पाणी नाही ठेवायचं. आपण पाणी टाकलं, थोडंसं पाणी टाकलं आपण आणि आता झाकण ठेवून ठेवूया. मीठ टाकून घेऊया आपण. 5 चमचे आपण मीठ टाकतोय. तर मीठ टाकून झालेलं आहे आपलं. आपण कोकम टाकून घेऊया. किती घेतले कोकम? 4-5 चालू 4-5 कोकमं घेतलेले छोटी छोटी. थोडा वेळ झाकण ठेवून ठेवूया. आता आपला जवळा तयार झालेला आहे. आपण ना पाणी याचं पाणी आपण आटवून घेतलं, सुका करून घेतला. आता थंड करून वांग्यात भरूया आपण.
आता आपण कढईमध्ये ना तेल टाकून घेऊया. आणि जी वांगी आपण भरली आहे ना ती सोडली येतात. आता आपण स्लो गॅस ठेवला आणि वांगी सोडून घेऊया आपण. आता 5 मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवूया. आपण यात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. आपण एक झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवणार आहोत आणि त्याच्या वाफेवर ही जी भाजी आहे ती शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण 10 मिनटं वांगी शिजवल्यावर आता आपली वांगी झालेली आहेत. तर आपण सर्व करून घेऊया भाकरी बरोबर. रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट अवश्य करा. धन्यवाद.